नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. एकनाथ शिंदेंसह गेलेले 12 आमदार परत उद्धव ठाकरेंकडे परतणार. असीम सरोदे यांनी थेट यादीच वाचली. राज्यात खळबळ काय आहे, बातमी सविस्तर जाणून घेऊयात. दरम्यान ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी शिंदे यांचे 12 आमदार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंकडे परत येणार असे वक्तव्य केले आणि राज्यात परत एकदा राजकीय भूकंपाच्या मोठ्या चर्चेला उधाण आलंय. त्यांनी म्हटलं की हे 12 आमदार शिवसेना उद्धव ठाकरे गटात परतण्यास तयार आहे, कारण त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला तिकीट मिळणार नाही व महायुतीत आपले भविष्यही दिसत नाही. त्यामुळेच ते हा निर्णय घेणार. भाजपने 20 जागा जाहीर केल्या आणि उरलेल्या 28 जागा यात ते शिंदे गटाला व अजित पवार गटाला काहीच देणार नाही. उलट त्यांच्या नेत्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा, तरच आम्ही ती जागा तुम्हाला सोडू, अशी अट भाजपने शिंदे गटाला घातली आहे. त्यात श्रीनिवास वनगा, लता सोनवणे, महेश दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिन्मयराव पाटील, नितीश कुमार, उदयसिंग राजपूत तसेच महेश शिंदे या आमदारांची यादी त्यांनी वाचून दाखविली. त्यामुळेच असीम सरोदे यांनी केलेला दावा कितपत खरा ठरतो तेच येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल, हे निश्चितच. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे किती खासदार लोकसभेवर निवडून देण्यात यशस्वी होतील व शिंदे गटाच्या किती खासदारांना ठाकरे धक्का देतील? तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.